करवीर निवासिनी अंबाबाईच्या तोफेच्या सलामीनं शारदीय नवरात्रोत्सवाला सोमवारी सुरुवात झाली आहे। सकाळी 9:15 वाजता झालेल्या घटस्थापनेनंतर भाविकांच्या जय जयकारात उत्सवाचा शुभारंभ झालाय। दरम्यान आज पहिल्या दिवशी आई अंबाबाईचं कमला स्वरूप दर्शनासाठी खुलं करण्यात आलंय। सुवर्णकांती दिव्य अलंकारांनी सजलेली कमळहस्त देवीचं हे रूप पाहण्यासाठी भाविकांची प्रचंड गर्दी झाली आहे। करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात सोमवारपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे। सकाळी 9:15 वाजता तोफेच्या सलामीनं उत्सवाचे औचित्य साधण्यात आलं। घटस्थापना झाल्यानंतर 9 दिवस देवीची वेगवेगळ्या रूपात पूजा केली जाणार आहे। पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या। महिलांनी साडी चोळी, खण आणि नारळाच्या ओट्या अर्पण करून देवीसमोर कृतज्ञतेची आणि भक्तीची भावना व्यक्त केली आहे। मंदिर परिसर भक्तिभावानं उजळून निघालाय। आज आई अंबाबाईचं कमला स्वरूप दर्शनासाठी भाविकांसाठी खुले करण्यात आलं। सुवर्णाप्रमाणे तेजस्वी कांती, दिव्य दागदागिने, वरच्या हातात कमळाची मुद्रा तर खालचे वरदायक आणि अभयकर हात या रूपानं देवी भाविकांना दर्शन देतीये। कमलावर आसनस्थ ही देवी 4 दिव्य हत्तींच्या वेष्टनात आहे। पुराणानुसार समुद्रमंथनातून प्रकट झालेली ही श्री कमला लक्ष्मी रत्नदेवता मानली जाते। तिच्या तेजानं विश्व उजळून निघालं होतं। 4 गजांनी सुवर्णघटातील अमृतानं तिचा अभिषेक केला होता। कमला, लक्ष्मी, गजलक्ष्मी आणि गजेंद्रलक्ष्मी या नावांनी पूजली जाणारी देवी ही दारिद्र्य, शोक, दुर्भाग्य दूर करून सुख, समृद्धी, सौभाग्य आणि यश प्रदान करणारी मानली जाते। शारदीय नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवसाच्या या दर्शनानं भाविकांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधानाचे भाव दिसून येत आहेत।